नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्या हद्दीत पाळेखुर्द गावात रूट मार्चचे आयोजन. आचारसंहिता काळात कायदा सुव्यवस्था पालनाचे पोलिसांकडून आवाहन. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 नोव्हेंबर रोजी बुधवारी पाळेखुर्द गावामध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अभोणा पोलीस स्टेशनचे 20 पोलीस कर्मचारी तसेच CRPFचे 50 जवान रायफल्ससह हजर होते. पाळेखुर्द पाळेगाव प्रवेशद्वार ग्रामपंचायत मुख्य चौक गावातून असे रूट मार्चचे नियोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक कालावधीत नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे. कोणताही धार्मिक जातीय उद्रेक न होता सामाजिक सलोखा जपून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शांतता अवधीत राहण्यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे, 20 पोलीस कर्मचारी, CRPFचे 50 जवान, पाळेखुर्दचे पोलीस पाटील अशोक पाटील यावेळी उपस्थित होते. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज रोजी CRPFचे 50 जवान आणि पोलीस ठाण्याचे जवळपास 20 जवान असे म्हणून आम्ही पाळेगावामध्ये रूट मार्च घेऊन झालेला आहे. रूट मार्चच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी हाच आम्ही संदेश दिलेला आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो की सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडावी म्हणून जनतेने पूर्ण सहकार्य करावे. कायदा व्यवस्थेचं भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावे आणि 100% मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला प्रतिसाद द्यावा. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.